मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, बारामती तालुका पोलीस स्टेशन. बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या ठिकाणी जे कारवार एव्हिएशन कंपनी आहे आणि त्यांचं या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे. या ट्रेनिंग सेंटरमध्ये आज ते कारवार एव्हिएशनमधील वॉटर टँगो CR इको एक्सरे ई टाईप चार्ली 172 नावाचं जे विमान आहे त्याच्यामध्ये चिराग डोईफोडे आणि अभिजित झोंडरे हे प्रॅक्टिस करत होते. आणि प्रॅक्टिस करत असताना धावपट्टीवर ते विमान असं चाकावर चालत घेऊन जात असताना धावपट्टीवर शेवटच्या भागाला त्या ठिकाणी न थांबता ते घसरले तिन्ही चाकं आणि घसरत एक जस्ट धावपट्टीच्या खाली 25 ते 30 फूट अंतरावर असं खाली गेलेलं आहे. आणि जो धावपट्टीच्या खालचा भाग आहे तो गवताळ भाग आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन ते थांबलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठं ते असं उड्डाण घेताना किंवा लँड करताना किंवा टेकअप करताना असं काही ते वरून पडलेलं नाही. उडत असताना ते धावपट्टीवर चालत असताना ते पुढे थांबायच्या ऐवजी घसरलं आणि घसरत पुढे धावपट्टीच्या पुढे जाऊन गवताळ भागात शेवटी थांबलेलं आहे. त्याच्यामध्ये कुणाचंही जखमी नाही किंवा त्या विमानाचं जास्त काही नुकसान झालेलं नाही असं त्या ठिकाणी प्रकार झालेला आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी आल्याच्यानंतर पाहणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी बाकीचं काही कुठं जखमी नाही कोणी किंवा काही नुकसान झालेलं नाही विमानाचं. कारवाई कशी असणार आहे? कारण की गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीच्या परिसरात सातत्यानं ट्रेनिंग आता हे पुढील कारवाई जी आहे ते त्यांच्या जे डिपार्टमेंटचे जे आहेत ते येऊन पाहणी करतील. नेमकं ते पुढील काय आहे तर ते त्यांचं डिपार्टमेंट करील. आपलं काम या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि पाहणी केलेली आहे. जी माहिती मला तिथं समोर दिसलेली आहे ती मी आपल्याला सांगितलेली आहे. केले जाणार आहे आणि किंवा जर ती नोंद केली गेली असेल तर त्या संदर्भात काय पोलीस प्रशासनाकडून तपास केला जातो? हो, त्याच्यामध्ये आम्ही झालेली घटना काय आहे त्या ठिकाणी आम्ही वरिष्ठाला त्याची माहिती कळवतो, स्टेशन डायरी नोंद घेतो आणि त्यांच्या डिपार्टमेंटमार्फत त्याची इन्क्वायरी आणि चौकशी पुढे होईल. त्याच्यामुळे तो काही कुठला अपघात नाही किंवा असं काही दुसरी काही घटना घडलेली नाही. त्या सराव दरम्यान ते जागेवर न थांबता घसरून पुढे गेलेलं आहे. बाकी काही नाही दुसरं.